कर्जतमध्ये मिसळ कुठे चांगली मिळते हा प्रश्न आला की एकच उत्तर, भाई शिंदेंची मिसळ. झणझणीत मसाला, अस्सल घरगुती चव आणि प्रत्येक घासात वाह असं म्हणायला लावणारा स्वाद. शिंदेंची मिसळ म्हणजे चवीची खरी ओळख. कर्जतला आलात आणि भाई शिंदेंची मिसळ खाल्ली नाही तर तुम्ही मिसळची खरी चव अजून चाखलेलीच नाही. तर आजच या, कर्जतची मिसळ म्हणजे भाई शिंदेंची मिसळ. अधिक माहितीसाठी संपर्क 9067208163. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत. अखेर सुधा घारे जे आहेत पत्रकार परिषद घेतात. रविवारी ती पत्रकार परिषद असणार आहे. त्यांचा जी पोस्ट ती आपल्याला सध्या व्हायरल होताना दिसून येते. खुलासा वस्तुस्थितीचा, विश्वास जनतेचा, असं टॅगलाईन दिलेलं आहे. आणि पत्रकार परिषदेमध्ये काय म्हणतायत की बऱ्याच दिवसापासून प्रसारमाध्यम माझ्या संदर्भ विषयात बातम्या, चर्चांना प्रसार होत आहे. या पार्श्वभूमीवर वस्तुस्थिती दर्शक खुलासा करण्यासाठी तशी माझी भूमिका जनतेसमोर स्पष्ट मांडण्यासाठी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे थेट संवाद आवश्यक वाटत असून संबंधित माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आहे. राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयामध्ये सकाळी 11 वाजता आहे. आपली उपस्थिती प्रतीक्षित राहील असं म्हटलेलं आहे. त्यामुळे सुधा घारे जे आहेत पत्रकार परिषद घेत आहेत. त्यांच्याविषयी असले चर्चा, त्यांच्या पक्षप्रवेशात असले चर्चा, नेमकी सुधा घारे कुठे चालले, कुणासोबत चालले, कुणासोबत बैठक करत आहेत, तटकऱ्यांबद्दल नाराजी आहे का, हे सगळे प्रश्न जे पडलेले आहेत त्या त्यांच्या भूमिकेतून आपल्याला स्पष्ट दिसणार आहे. त्यामुळे सुधा घारे जे आहेत ते रविवारी बोलतील आणि रविवारी आपली भूमिका स्पष्ट करतील. त्यामुळे रविवार आपल्याला पाहायला लागेल तटकरे राष्ट्रवादीत राहत आहेत का, कुठे जात आहेत का, तटकऱ्यांसोबत पुन्हा एकदा जे आहेत मैत्रीपूर्ण किंवा त्याला मग राजकीयदृष्ट्या जे आहेत एकत्र राहतात का, हे सगळे प्रश्न पडलेले आहेत. त्यामुळे घारे रविवारी काय बोलत आहेत, भूकंप करतायत का, त्यांच्या मनामध्ये खतखत जी आहे तटकऱ्यांबद्दल का, पक्षाबद्दल का इतर स्थानिक राजकारणाबद्दल का, हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे. मात्र ही खतखत जी आहे ती नेहमीच होत राहील. कारण शेवटी जोपर्यंत पुनर्वसन होत नाही तोपर्यंत कार्यकर्ते घारे हे खतखतीत राहतील. आणि तटकरे आता पुढे काय करतायत, तटकरे किती पाठीशी घाऱ्यांना राजकीय ताकद देत आहे, शेवटी आता कटुता निर्माण झालेली आहे. त्यामुळे किती जुळेल हा प्रश्न पाहणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे सुधा घारे रविवारी काय बोलत आहेत, जसं मोदी मन की बात रविवारी बोलत आहेत, आता घारे मन की बात रविवारी बोलतील. खरोखर ते काय बोलत आहेत आणि त्यांच्या मनामध्ये दडलं आहे काय, आणि त्यांच्याच पत्रकार परिषदेतून पुढचं राजकारण काय होणार हे पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.